नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर। भाजप प्रदेश कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्लीला पाठवण्यात आली आहे। लवकरच भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे। प्रदेश नव्या कार्यकारिणीमध्ये नव्या चेहऱ्यांना अधिक संधी दिली जाईल अशी चर्चा आहे। 2 सप्टेंबरचा शासनाने काढलेला जी.आर. कुठल्याही परिस्थितीत रद्द झालाच पाहिजे, यासाठी आज नागपुरात ओबीसी महामोर्चासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झाले आहेत। या मोर्चाचे मुख्य आयोजक असलेले विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा बालेकिल्ला असल्यामुळे या जिल्ह्यामधून सर्वाधिक कार्यकर्ते नागपूरकडे रवाना होत आहेत। उद्धव ठाकरे उद्या संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा आयोजित करण्यात आलाय। क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे यांचा 11 तारखेचा संभाजीनगरचा मोर्चा म्हणजे स्टंटबाजी आहे। स्वतः पदावर असताना काहीही करू शकले नाही आणि आता काय करणार असा सवालही नारायण कुचे यांनी उपस्थित केलाय। सरकारने जो शेतकऱ्यांसाठी जी.आर. काढला त्याच विरोधकांनी आत्मचिंतन करावं असं नारायण कुचे यांनी सल्ला दिला आहे। पुण्यातील निलेश घाळवे प्रकरणावरून भाजपकडून आमदार रोहित पवार यांना लक्ष करण्यात आलं होतं। यावर प्रत्युत्तर देताना रोहित पवारांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे। आईला कशाला मध्ये आणता? तुमच्या ताकद नाही का माझ्याशी लढायची? मी राजकारणात आहे, तुम्हाला काय काढायचे ते काढा, आम्हाला जे काय काढायचे ते काढू असंही रोहित पवार म्हणाले। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना मोबाईलवर अश्लील संदेश आणि फोटो पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सुरुवातीला साध्या चॅटिंगने संवाद सुरू करून तरुणीने फोटो पाठवण्यास सुरुवात केली। या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महावितरणमधील 7 वीज कर्मचारी संघटनाच्या संयुक्त कृती समितीने 9 ते 11 ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे। या 3 दिवसीय संपाच्या कालावधीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालीन नियोजन पूर्ण झाले असून राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम म्हणजेच मेस्मा लागू करण्यात आल्याने हा संप बेकायदेशीर ठरवलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हॅलो भैया गायकवाड बोलतोय असं म्हणत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या रील स्टार आणि किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष भैया गायकवाड याला समृद्धी टोल नाक्यावर गाडीला फास्ट टॅग नसल्यामुळे रील स्टार आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला। या वादादरम्यान टोल कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तनामुळे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी संतापलेल्या टोल कर्मचाऱ्यांसह टोळक्याने भैया गायकवाडला मारहाण केली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावाने विक्रमी उंचांक गाठलाय। 2 दिवसात चांदीच्या दरामध्ये तब्बल 15,000 रुपयांची तर सोन्याच्या दरात 5,000 रुपयांची वाढ झाली आहे। सध्या सणासुदीचे दिवस आहेत। या काळात लोक मोठ्या प्रमाणात सोने चांदीची खरेदी करतात। दिवाळीत आणखीन भाव वाढतील अशी शंका व्यक्त केली जात आहे। म्हणूनच ग्राहक आजपासूनच सोने चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसतायत। आयसीसी वुमेन्स वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत क्रांती गौडच्या झेलची चर्चा रंगली आहे। तिने घेतलेला झेल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। क्रांती गौडने वेगाने चेंडू टाकला, तितक्याच वेगाने ब्रिट्सने प्रहार करत समोरच्या दिशेने मारला। शॉट इतक्या वेगाने मारला होता की चौकाराच्या दिशेने जाईल असं वाटलं होतं, पण फॉलो थ्रू मध्ये क्रांतीने अप्रतिम झेल पकडला। क्रांतीच्या या कामगिरीने ब्रिट्स आश्चर्यचकित झाली। तिने पकडलेला झेल पाहून कर्णधार हरमनप्रीत आनंदाने उड्या मारू लागली। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।